कसलं का काय काय अगं काय नुसते पंखा हलवीचा असते हं? मग एवढ्या उन्हामध्ये काय कर तुम्हाला मी किती वेळा सांगितलं की इथे एक फॅन लावा म्हणून तुम्हाला एक पंखा लावता येत नाही काय हा अगं आपल्याला घरात तरी किती वेळ बसायचे नुसती कायली कायली झाली माझी बरं नुसती मी काय या म्हणतो गरमीमुळे. ती पोरगी कुठे काय करते हाय ती आतमध्ये बसली आहे असं का हा तर मोबाईलवरती काहीतरी टाइमपास करत असेल काय करणार एवढ्या उन्हाची ती उन्हाची काय नाही करणार तू स्वयंपाक बनवला का नाही स्वयंपाक बनवलाय हा. पण आता माझं म्हणणं काय होतं जरा ऊन उतरलं का मग जाऊ असं माझा विचार होता तोवर पोट रिकामच का हे बघा मी आता जातून भाकऱ्या करून आले भात भाजी भाकऱ्या करत पण तर माझा पार नको नको जीव झाला त्या चुलीपाशी अगं तू नको खाऊ पण मला भूक लागली ना हा म्हणजे फक्त स्वतःचं भरायचं माझी तुम्हाला काही किंमतच नाही नाही का असं नाही ग म्हणजे तुला काय म्हणायचं तुझ्यावर माझं प्रेम नाही का कसलं तुमचं प्रेम आहे म्हणे तू नको खाऊ म्हणजे तुम्हालाच फक्त खायचंय अगं तसं नाही वा. आपण दोघंही खाणार पण पण जरा काही दमदीर आहे की नाही इथं माझा जीव कासावीस झालाय घामानी हा आणि तुम्ही मात्र काय तुमचं जेवणाचं चाललंय शी एक काम कर त्या पुरीला बोलव इकडे राणी काय इकडे बाळा काय 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 फोन काय कर बस फोनवर कोणाशी बोलत होती कोणाशी बोलू मी इंस्टाग्राम बघत बसली होती मी असं आहे का हा काय त्याच्यात व्हिडिओ बघत बसली होती रील्स हा हा बनवायच्या हा होत्या हा मला नाही मग कुठल्या तरी मैत्रिणीचा फोन होता तुझा हा मला तिचा फोन आला तर मला म्हणे ये तिला भेटून येते तिला दिवसाने आली माहेरी अगं मग तिलाच इकडे बोलव की नाही नाही मी जाते ना हा? मी जाऊन येते राणी म्हणतात काय करते इंस्टा बघत होती तुझं काय आता यांना लय कळणार आहे इंस्टा म्हणजे काय हा मला असं वाटलं इष्टा म्हणजे काय मला काही स्वतःचा डब्बा फोन आहे तेच वापरा नाही आपलं ते तुम्हाला तुम्हाला हा फोन नाही वापरता येत आता अगं त्याच्यात ते बोट घालायला लागत आहे याच्यात बोट नाही घालायला लागते प्रत्यक्षात बटणं दिसतात 1 ते 10 पर्यंत त्याच्यात काहीच नाही 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 याच्यात बोटच घालायला लागतं. हे किती छान हवा घालते तू तुला पण मला पण राहू देत आता मला अगोदर एवढं बोललात प्रेमाने ना बोलताय तुम्ही अगं त्यांना मी काय म्हंटल आता आला जरा थांबा मला ते चुलीपाशी जेवण करून माझी खायली झाली एकदम नाही तू नको म्हणे जेवूस मग हे असं आहे तुझ्या बापाचं प्रेम आम्हाला खूप मग आईला माझ्या आईला कूलर आणून द्या ना चुलीपाशी लावायला तिचे गण कुले एवढे मोठाले आहेत ना काय बोलली नाही बोलली मी कूलर बोलली मी कूलर काय रे देवा कूलर आहे ना ग कुले हं? ते पंखा असतो मोठा तो तुम्हाला काय समजणार आहे जाऊ दे यांना कुठे ऐकवतेस बरोबर काय पाहिजे ते माझंच नशीब फुटकं आहे खरं सांगू तर काय म्हणली काय काय फुटकय माझंच नशीब फुटकं आहे म्हटलं अगं की एकदम क्लिअर आहे टन वाजतंय बघ असं राहू देत मग कुठे फुटलंय ते फुटलं असतं तर बदबद वाजलं असतं बरं मी काय म्हणतो काय मला बोलत आहे ना तुम्ही नाही खरं बोलतोय मला जेवायला ते मला मळ्यात जायचे बाहेर जायचे नाही मला जायचंय माझ्या मैत्रिणीकडे जेवण वाढ तेवढं जरा नाही नाही मी मैत्रिणीकडे चालली कोण अगं, तेवढं उन्हाचं कुठे चाललीस आता नाही मी माझी गाडी घेऊन जाईल ना मैत्रिणीकडे यांना जेवण तर वाढून जा तुम्ही द्या ना तुम्ही बसा तुमचं बघत बसा मी नाही देत. अगं आपण दोघं पण जेऊ हं राहू द्या मला ते गोडी गोडा बी करायची गरज नाहीये आई, माझे बाबा किती जीव लावता ग तुला तू जातेस का आता आणि लवकर आहे समजलं ना बाबा हं. आईला जीव लावता अगं खूप जीव लावतो मीला आणि असू दे. खूप जीव लावतो म्हणे आई नको अशी हात बरं झटकत का ग माझा हात झटकते हो बरं एक काम कर कालच लग्न झाले ना आपलं एवढं अगं. बोलायला लागले ते माझ्याशी मग काल लग्न करायला लागत होतं का एवढी मोठी छोकरी होऊन हा असू दे कधी तर मला कधी काय आणलं नाही कधी गजरा आणला नाही कधी किती वेळा आणलं नेलपंड आता कधी नेलपंड कधी आणली नाही आणि आता म्हणतात नाही बाबा मला प्रेम आईला नाही गजरा काय. आणून द्या ना गजरा खूप न ग आ, काय नाही ह्या घरामध्ये ना सगळ्या गोष्टी मी मागितल्यावरच मला मिळतात बस आई आई आता आहे ना आता आजच्या दिवस जाऊ दे याच्या पुढे नाही ऐक करतील पूर्ण बाबा न सांगता हं, हा हं. हा मग गजरा आणू का हा गजरा हा ना ग तुला घागरा आणू तू जातेस का आता आम्ही चालली आणि पटकन येते मी तुम्ही बसा बोलत हो हा जा ते आता गेले तुम्ही तुमच्या हाताने घ्या जेवण नाही ग मला तुझ्याशिवाय गोड नाही लागणार बर का काय जेवण राहू देत जेवलं की मला बाहेर जायचे मला जेवायला दे ग मी कुठं म्हटलं मी जेवण नाही देत तुम्ही जाऊन तुमच्या हाताने घ्या ना असं नाही ना हे बघ मला असं वाटत नाही आपली मुलगी एवढी मोठी झाली आणि आपलं लग्न जुनं झालंय असं मला वाटत नाही आपलं लग्न आत्ताच झाल्यासारखं वाटतंय आणि तुझ्यापासून मला दूर जावं असं वाटत नाही पण काय राहू दे आता
मला दाड्या बिड्या पिकल्या तरी पण काय माझ्याशी प्रेमाने गप्पा करतात. अगं मग ते पिकणारच आहे त्यांचं वय झाल्यावर. हम्म, हां असू दे. मग तू का बरं माझा हात झटकते? झटकते म्हणजे काय नाही, मी जरा आज बेजार झाले जरा घामामुळे, म्हणून मला नाही काही चांगलं वाटत. अगं मग माझ्याकडे एखादा रुमाला आणून दे, तुझा घाम मी पुसतो असा. माझा घाम पुसायची काहीच गरज नाही. एवढ्या वर्ष पुसली नाही आणि आता पुसायला लागलात. अगं एवढं मला मस्का मारायची गरज आहे, समजलं ना. चला घरी, मी तुम्हाला पाहिजे जेवण देते. चल चला आतमध्ये. चल, मला भूक लागली. बघा त्या भूकच लागली. भुकेच्या वेळेला बरोबर येतात, तेव्हा तुम्हाला बरोबर माझी आठवण येते. बाई झालंय. मस्त पोट भरलं का? हा. बरं बापरे. मी काय म्हणतो, आता तरी मला शांत बसू दे. अगं काय नाही, माझं पोट भरलं. तुझं जेवण मला इतकं आवडलं आज. आज म्हणजे इतक्या दिवसात. म्हणजे रोज तुम्हाला आवडतच नाही काय? अगं रोज आवडत आहे, पण त्यापेक्षाही आज जास्त. बरं मी जाऊन येतो बाहेरून. बाहेर चाललं काय? कधी येणार? मी पार आता संध्याकाळी येणार. ठीक आहे, जा मजा. जा जा जा. येऊ का? हो हो या. आणि तू काय तर बाकीचं करू नको, आता आराम कर. हा, मी आता आरामच करते. हे काय हा, आता आराम कर. टाकले. मी येतो. हां हा हां, 5:30 संध्याकाळची येणार मी. हा हा, आरामात या, आरामात या. हो. मला जर अगोदर माहिती असतं ना ह्यांना बाहेर जायचंय, तर लवकर जेवण देऊन यांना हुसकावून लावलं असतं. श्रीपतला फोन करते. हॅलो. हॅलो. कुठे आहेस रे? घरीच आहे ना. काय तुझ्या फोनची वाट पाहत, फोन आहे ना, काय तू आहे ना. मग घरी तरी तुला माझी आठवण नाही येत आहे ना? अरे ना, तुला 100 फोन केले, तू काय म्हणली? मा नवरा आहे, मी फोन केला, फोन नको करू, त्याला संशय येतोय. म्हणून काय झालं मग? एक तरी फोन मिस कॉल करायचा, मला बरं वाटलं असतं ना. चेक केला का मोबाईल? नाही. मी किती मिस कॉल दिली? 4 मिस कॉल दिली तुला. रिंग वाजलं की मी कट करायचो. बरं ऐक ना, ते आता गेले तिकडे बाहेर, संध्याकाळी 6-7 वाजता येणार आहेत म्हटले. अरे वा. तर तू ये ना. आता कोणच नाही घरामध्ये, आणि राणी पण गेले तिच्या मैत्रिणीकडे. हा का? येऊ डायरेक्ट घरी? ये ना, मला आठवण येते खूप. अरे तुला मला मस्त आठवण येते. आता मला मस्त तू माझ्या डोळ्या पुढं फिरत बरं. त्याला ते तू नवरे काय रेडिओ निघाल तरी. आता तू आल्यावर बोलशील की सगळं फोनमध्येच बोलशील? बरोबर, ठेव. हां हां, ठेव लवकर ये. लगेच ठेव. चला, आजचं काम झालं. आता श्रीपत आला ना, मस्त गप्पा मारेल. तोपर्यंत तयारी करते. आहे कोणी घरात? अरे ये ना. आहे कुणी घरात? काय वा नवरा कोणी नाही ना? नाही रे बाबा, कोणीच नाहीये. किती उशीर. अरे उशीर मग मला काय आपलं काय बायको का लगेच जप द्यायला लागत पावाला. बस बस. केव्हापासून वाट बघत होती माहितीये का? अगं तो मला मान्य आहे. मला लय वाटतं आता जाईन, मग आता जाईन, मग ते ना वाटत कुणा कुणी माणसं भेटत राहते. तेव्हा शिरपत्र इकडं कुठं रे? शिरपत्र प्रत्येकाला खोटं बोलायला लागत. बरं बाकी काय म्हणते सांग बरं आता फटफट. तू फटफट म्हणजे फक्त मलाच बोलायचंय का? पप्पा दिवशी मला नाराज केले. कसं काय? लवकर काढून दिले. अरे लवकर काढून दिलं म्हणजे त्यांचा एक दोस्त येणार होता त्यांच्या बरोबर, म्हणून मी तुला म्हटलं की जा लवकर म्हणून. तुला तिकडे डोंगरा खाकरा भेटत आहे, तिकडे येऊ गप्पा मारता येईल आपल्याला, तर तुला घर सुटत नाही का? हो, तर मला भीती वाटते रे, कोणी पाहिलं बिलं तर उगाच डोक्याला ताप. अरे कपडे बदलून यायचं. कपडे बदलून यायचं म्हणजे? हा, तुला ती एक आणू का? एक काय? ते डोक्यात घालायचं नाही का राहते, डवळं घ्यायचं. शे, ते कुणाचं असतील त्याच्यामध्ये वालिका असतील तर माझ्या अगं नाही डोक्यामध्ये एकच आणू. तू ना तू लाकडा बिकडा राहायचं गावरे सरपण लावी का रानामध्ये, मग ती म्हातारी कोणतरी त्या तो काय करायचं, नवारी साडी नवर लुगड नेसत जात. अरे मला येतंय का नेसायला? मी हेच कसं तरी नेसत असते. हा, उगाच तुझं आपलं काय, पण तुला इथं यायला काय प्रॉब्लेम आहे मला सांग भाऊ? अरे नाही, पण एका दिवशी जर नजर पडलं काय झालं, तू नवरा तुला जगून देईन का? ते असं म्हणतात ना की तो उठला तर कांदा एवढा भाजला, वांग एवढा, पण तो उड्या एकदा नाही का मारा झाला, तो उड्या मारू लाता मरत होता तो. जा उठ. का? जा की जा. घाबरे कशासाठी आलायस तू इथे? माझ्याशी काय बोलायचं? तुझं नवऱ्याचं चाललंय का? तू ना माझ्या मोडाचं पाणी काढून टाकी. तुम्ही माझ्या मूडचं पाणी केलं, समजलं ना? काय नवऱ्याचं माझं काढत बसत उन्हे दुने.
अगं नाही पण सांगत नाही ते एखादी पाणी टाकी मुडका दाबू दे झालं मोकळा मी. हे बाबा असं काही करू नको, तेवढं वाणी तिनेचं राहू देत नव्हतं. हा, मी नाही का मी नाही तुला जीव लावणार. आहेस तू, तुझं आले की पहिले नुसती बडबड बडबड बडत असते, किती सारे तुला तक्रार असतात, ते झाल्यानंतर मग गोड मध्ये बोलणार. अरे तो एवढं ओळखून गेला बाई का शिरपत रावण आपल्या का बायको माहेर काढून दिली. 7-8 वेळ झाली बायको तोंड पाहतो का मी. नाही बघितलं पण मला घरी तरी नाही मी जशी बायको काढून दिली तू दे ना नवरा कुठं तरी काढून मरते मोकळा जा आपण मोकळा रान डोकळा वाजायला काय. मग. अरे पण आता पोरगी मोठी झाली माझी. तू पोरगी मला नातवंड आहे नातवंड झाली तरी मी त्याला काही मानित नाही एवढं. तुझं पोरगी तू लग्न वाचेल मग नातू पाहणार आहे तू. किती रे तुझी बडबड. नाही आल्यापासून माझा हातामध्ये घेतलास, नाही माझ्या गळ्यामध्ये हात नाही हातात हात घात काय एकदम तू आता नाही एकदम हे आगात झालायस तसं नाही हातात हात टाकायला काय नाही तो मला ना परत बी नाराज केल्यापासून मा मन उदास झालं उदास. मग कशाला यायचं आता मला सांग पाहू. हं? कशाला यायचं तो फोन केला म्हणलं नाराज झालं. हा म्हणजे तू मनापासून आलेलाच नाहीये असंच आहे ना. मग काही मी मनापासून नाही आलो मग काल आलो. म्हणून तर बसला केव्हापासून असं. आज एक घेतला हातात हात मी घातला. सांगणार हातात हात हा, घे, गळ्यामध्ये हात घाल, घातलं. मग तेव्हा तू घेणार. सॉरी बाबा सॉरी बाई सॉरी सॉरी. बस तोडशील माझा हात. हा सॉरी. आता सॉरी म्हणलो का नाही. हो. सांग बरं आता काय काय म्हणते. ती जी आयडिया सांगितली ना मला हं. की नवऱ्याला काढून द्यायचं, काय सांगितलंस तू, विसरले मी. अरे मी काय तो तुला म्हातारे माझे कपडे घालतो तो येत राहणार म्हणजे तिकडे कोण पाहते. मी घेतो 2-3 शेळ्या हा मी शेळ्या बाळा तू लाकडं काढायला. बरं. नाही एक काम कर एखादा रूम घेऊ आपण तिकडे बाहेर. रूम हं. बाहेर. बाहेर. हा अरे पण असं कोण रूम देणार अरे आपल्याला. टाइमपास पुरतं आपल्याला. मग तुझ्याच घरी करूया ना जे काय करायचं ते. यायला पण माझं गरीब ते ना ते सुनबाई लय चाईट आहे. ती काय ऐकत नाही का. नाही ऐकत नाही तिला ना आपल्या फोनवरून तो एक दिवस फोन केला आणि तिनं उचलला ना तिनं नंतर मेसेज पाहिले नेस कॉल पाहिले मला म्हणा मामा एवढी कोणती नेस कॉल. अरे म्हणलं ते माझ्या मित्राची बायको म्हणे एवढं काल नेस कॉल कधी म्हणलं मी मित्र करते म्हणलं. ती विचारित असेल तू मित्र तुमच्या घरी आलाय का म्हणून काय केला बरं. कारण द्यायची तर काही सांगायलाच नको है ना. जाऊन दे पण तू आहे ना तू जर पाहिली का माझं सगळं दुखणं हटून जातं दुखणं. हे सगळं नंतरच बोलतोस नेहमी. पहिले इकडचं तिकडचं काढणार, मला बोलणार आणि मग त्याच्यानंतर मी किती आतुरतेने तुझी वाट बघते माहितीये का. अगं तुझा फोन आल्याला मी 1 मिनिट तरी थांबतो का लगेच चालल्या पाऊल निघून येतो. त्यासाठी त्या मुलीला पण म्हटलं की जा मैत्रिणीकडे निघून जा, तिला पण मी हाकलवली. मी एक काम करते का हा ते जाऊन मरते तुझ्या नावाला सांग मी चालले म्हणा बाहेर गावाला जाऊ आपण 8-15 दिवस तिकडं. 8-15 दिवस. डायरेक्ट गोव्याला. अरे तुझं काही डोकं बिकं फिरलं की काय इतका दिवस मी जाणार, मी काय सांगणार त्याला. त्याला म्हणा आम्ही ना 4 धामला चालू आहे 1 धाम करायचंय म्हणा दरवर्षी. तुम्ही या की बसा. पण बरे. ते ना तुमचे सासरे ना निरोप द्यायचा होता ना नाही ते आता बसते. खरं तर तुम्ही रे पाहुणे मामीला असं मांडीव घेऊन बसायला पाहिजे. ते काय आलं तुझ्या डोळ्यात काहीतरी गेलं ना असं जवळ धरलं फोकलं. काय झालं माहिती का, आता ते तुम्ही इथं होते आणि ते इथं होत्या आणि हात असा होता. नाही मग त्याच्यापेक्षा ना ते ना मामी, इकडे या, इकडे या. अहो असं काय इकडे या ना, करताय. इकडे या ना या ना, इकडे या ना या बा, असं बसा ना इथं बसा. तुम्हाला कसं असं लांबून पडलं असतं ना तेव्हा मामी या असं इकडे या. बसा बसा खाली बसा असं 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 बसा. असं काय करताय. असं घेऊन अहो, बसा. हे शोभत नाही तुम्ही सासू आहे तुमची असं नाही. म्हणजे तुम्हाला शोभत हा अन्य कळलं तुम्हाला सांगू राहिलो असं घेऊन बसायला. मामी तुम्हाला भारी वाटलं असं अहो तो परका माणूस आहे माझ्यासाठी. हा? ते त्यांच्या गाड्या नाही, चालल्यात ना. मी काय तुमचं नाव काय नाव काय. हा आमची नावं लिहून परक्या माणसाच्या मिठीमध्ये चालतं का. हा मग कुशीत बसून घ्यायचं असतं ना. तुम्हाला जसं वाटतं तसं काहीच नाही. ऐक तुझ्या नावला सांग का मनात शिरपत्र वालते. ते तुम्ही मागे एकदा आले होते मामा बरोबर, तुम्ही तेच आहे ना कधी शिरपतराव हा तर नाही हल्ले दिवस झाले ते. आमच्या गावात आहे ना 9-10 शिरपतराव आहे. नाही तुमचं चेहरा मला आठवतो. असे ते सगळे. आता थोडे डोळे उघडायला लागले, पहिले लय बारीक होते. हा असे 5-6 लोक पहिले असे मांजरी सारखे डोळे होते एकदम बारीक आता थोडे उघडायला लागले. तेच आहे ना तुम्ही शिरपतराव, तुम्हाला मी बोललो बी होतो.
ते मामाला बोललो होतं म्हणलं हे नेमकी पाहत्या पकडून तुम्ही म्हणे नाही म्हणे दिसतं म्हणे बरोबर कपरीतून दिसतं म्हणे बरोबर. ते गावातले सगळेच लोक असेच दिसतात. मामी तुम्ही राणीला बाहेर काढून दिलं त्या मामाला बाहेर काढून दिलं. मी राणीला काढलं नाही, ती तिच्या मैत्रिणीकडे गेला असं म्हटली मला. असं आता तुम्ही बरं हो पाहुणे येऊ का? हा नाही, हा, थांबा. या, या. नाही, थांबा. नाही, 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 जातो. थांबा, थांबा, नाही नाही थांबा. नाही अहो या ते काय मामा आले तुम्ही इतक्या लवकर आलात? हा? कवशी आले तुम्ही हा? तुम्ही कवशी आले हे यांचं जेव्हा असं चालू होतं ना मिठ्या मारायचं काम तेव्हाच मी पोहोचलो. नाही नाही, नाही. हा यांचं दोघांचं यांचं काय ऐकताय तुम्ही दावेपूरचं काही पण? हे अशी इथं बसेल होते मामी अशी इथं बसेल होत्या असं हात टाकून असे मिठी घालून बसेल तुला होते. लाज नाही वाटत का रे? ते अरे तुम्हाला- मित्र आहे तू माझा. ते नोटीस आलं तर नोटीस द्यायला आलो तू. नोटीस नोटीस एवढी काय तोंडात कॉम्प्युटर होते काय बँकेचं हा? बँकेचं बँकेचं नोटीस आम्हाला कसलं? नाही मला आलं तर ते तुम्हाला सांगाल तो. आम्हाला ते सांगायचं काय माहिती का, त्यांना अगं, तुला वाचता लाज वाटायला पाहिजे. ऐका ना, त्यांना मामा त्यांना नोटीस आली, त्यांना वाचता येत नव्हतं तर माझ्याकडे तुमच्या पेपर लक्षात आलं आणलेला. तुम्हाला सगळं समजलं ना काय ते प्रकार इथे माग आलं तर तुमच्या बरोबर तेच नाही हा शिरपत तेच तुम्हाला बोललो तर म्हणले असं पाहत काय नाही हा. मला नाकाबोल जायला आले पण मी तो नाही म्हणे. आपल्या गावात श्रीपतराव किती सांगा बरं 15-16 आहे का नाही? मी काय म्हणतो गंदा 17-18 आहे. पाहिलीची 15 असू द्या पण हा शिरपतराव डायरेक्ट मामीच्या गळ्यात असं त्याला असं 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 डायरेक्ट. नाही हो, असं तुला लाज नाही वाटली? हो असं काहीच नाही. तुम्ही अहो जाऊन काय ऐकताय? गणपतराव तिला मी काय नोटीस आणाय गेलो हा. ती गेली वाचायला त्याच्यामध्ये मुरकुट उडालं डोळ्यात. हा, हे काय- ती म्हणते काय झालं काय हे झालं बघा, हे वाचत होते ते. हे बा असं धरलं म्हणून असं करतो माझं दुखणं आहे पप्पे दुखणं. घेतले 2-3 नाही 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 नाही. नाही हो, त्यांचं काय ऐकताय तुम्ही? हे बघा जावई, माझ्या डोळ्यात पाहिलं खोटं बोलल का मामा? तू सोन्याची असेल ना तुम्हाला नको. पाहुणे तुम्ही अन्याय करू राहिले ओ अन्याय. मामा तुम्हाला ही नको मला तुमची पोरगी नको. काय अहो, तुमची मामी अशी होती पोरगी किती पोहोचेल असं तुम्ही माझ्या मुलीबद्दल एक शब्द पण बोलायचा नाही, समजलं ना? बघितलं का पाहिलं? हा? ए, वरून बोलते तू एवढी उच्च नाकानं. आता मला एक सांगा ही ते एवढे कार्यक्रम करून राहिली तर ही पोरगी कुठे आहे? पोरगी मैत्रिणीकडे गेली. नक्की मैत्रिणीकडेच आहे का? हे काय बोलणं झालं का तुमचं? बरोबर आहे मामा काय आहे शंका हे? येईल. अगं वगाला येतच ना तू जर मग? अशी वागत असेल आणि शिवाय त्यांच्या डोळ्यानी डोळ्याने पाहिलं बघितलं मी. तरी. हा? मी सांगितलं का मी 5 तुम्ही ना पाहुणे चष्मा चांगला आहे चष्मा चष्म्याची गरज नाही मला अजून तुम्ही चष्मा ना एकदम क्लिअर आहे माझा. तुला लाज वाटायला हो पाहिजे. बोळ्या साळ्या महादेव आरोप नका करू. कोणचा महादेव बोळासाळा महादेव तू महादेव दूधचा तांदूळ आहे मी. बोळा बाबचा महादेव. बोळासाळा महादेव ना तू काळा डुक्कर आहे काळा हा, डुक्कर डुक्कर आहे. हा उदय तू नाही का लागला नाही का उदय लागत हा, उदय ही घाण लागली का तुम्ही काय आरामात बसला? जा ना तुम्ही. कोण तू पण जा त्याच्या संघ. काय हा तुला एंट्री नाही तर. एक काम करा मला तिला भेटू दे शेवटचं मला तिचा निरोप घेऊन जातो आता इकडे ठेवा सांभाळा तुम्ही कुठे अहो, गेली मी तुमच्याकडे भीक मागते, माझी पोरगी थांबा. चांगली आहे, असं मी करू जमणार नाही, नका. तू याच्या संग तुला जायला पाहिजे. ए, अहो, पळू द्या येईन ना तू बरोबर. राणी कुठे आहे तू हा ये जिरा असं लवकर घरी ये आली हा ये लवकर असं काहीच नाहीये. जावे बापू खोटं बोलतायत. हा, खोटं मग? बोलू खोटं आहे शकत ना. नाही. खोटू जावाई बापू खोटं बोलू शकत नाही. मग तुम्हाला, मी तुमची पत्नी आहे ना, तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाहीये का? अगं आता पार गळ्यात हात घालून तुम्ही जर बसतात मिनसताना. अहो बर का मामा अहो, तुमच्या पाठीमध्ये खंजर घाल राहिली हा तुमच्या पाठीत सुरी खुश राहिली नाही, आता मला बोलावं सगळं. तुम्हाला लाज वाटत नाही का माझा संसार? तुम्हाला लाज वाटते का लाज काढा तुम्ही माझीवाली तुम्ही सासू जावायची लाज काढता? तुम्ही सासू ती ओरडताय का? मग? हा, घर मोडायला आलात का माझं तुम्ही गारमोडाने ते? नाही, मी तर फटका सुद्धा देईल तुमच्या बघा काय बोलताय बघा. बरोबर आहे चुकल्यावर का नको. मग? अहो, नालायक सासू लोक शेण घालतील तोंडामध्ये तुमच्या. मामा, तुम्ही फक्त परमिशन द्या सासूवरती हात बरं का? उगारतात नाही, बघा. फटका देऊ. सासू कशी हा. राहिली तू. हा? तुला शरम वाटत नाही का मग? आपण पाहुण्यां देखत म्हणून काय ते माझ्यावरती हात उगारतील का? ये राणी ये, हे बघ तुझा नवरा माझ्यावरती हात उगारतोय. काय हो? निर्लज्ज बाई निर्लज्ज सासू नाही तू काय झालं? हा? काय नाही ग, एक अरे कोण तो शिरपतराव आता हा. तू असं गळ्यात हात टाकून बसला इथं असं पप्पे घ्यायचं काम चालू होतं लाज नको काय वाटायला. काय? आपण गोव्याला जाऊ म्हणे 15 राणी, दिवस इकडे तू इकडे. देवा धर्माचं नाव करून जाऊ म्हणे
तू मला ओळखतेस की नाही मला सांग. मी असं काही वंगाड कळलं का मला सांग बघू. पण आई ते माझे घरचे तुला माहिती ना किती कडक आहे. तुला पण कळायला पाहिजे होतं ना तू कोणत्या माणसासंग बसली. गप्पा ऐकल्या अगं, मामा पण लाज तू- वाटायला लागली लाज. तू अजून काही ऐकलंच नाही, तू एवढं कसं मला बोलू शकतेस? आता ते एवढे तापले त्याच्यावरून मला समजतंय ना गाई. म्हणजे मी तापले होते, तू माझं खरं मानशील का? आता मी त्यांच्याकडून नाही बोलणार. तुमचं चुकत नाही नाही बरं का? का मामा याशी बी गरमच व्हायले तो गरमच करून गेला तो असं हात ना? टाकून टाकून हात टाकून मग? तुला गरमच केलं त्याने. मग हा. कुठे गळ्यात हात टाक काय कुठे कमरेत हात तुम्हाला टाक पण लाज वाटत नाही असं तुझे बोलायला? नाटकं आज उघडकीस आले. तू सोन्याची असली तरी मला नको. हा तू पहिले नाही काय मामा कर? तुम्ही तुमचं भांडण मिटवा आणि ही पोरगी बी तुम्ही सांभाळून घ्या. हो मी काय केलं? नाही सांभाळून घ्या. पण मी काय केलं? तुम्ही मला कशाला बोलताय? तुझी आई जर एवढी नखरी वाली तर तू कशी असणार? हा बघा अप्पा बसा. त्या आईने केले मी थोडी अहो, पण केले. माझ्या पुरीची काय चूक आहे? तुम्ही असं करू नका. मी 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 पदर तुम्ही पसरते. माफी नका मागू मामी तुम्ही ना माझ्या आता डोळ्यासमोर बी नकोय. बस झाला शांत हा. बसा. आता बोलली नाही बस झालं, सॉरी शांत बोलली बसा. ना. नाही आता अशी याच्या पुढे अशी चुकी नको करत जाऊ. काय चुकी तुला नाही. माहिती ना आपला जावाई कसा आहे, एकदम संता बी एकदम हातात कोळसा बी नाही पकडला एवढा तापतो अरे, तो. ते देवलशी माणूस आहे त्यांना फसू राहिली. राणी हा? आणि ह्या वयात मग आई आता कोणाला घरात येऊ नको. मी माफी मागते, चुकलं माझ्याकडून. या बा मामी बर का मामा मी तुमच्याकडे पाहून येईल निवरावलं एवढ्या वेळेस पण मला जर आता पुढे चर्चा जर ऐकायला जर भेटली एक शब्द अहो, जरी आता बस झाला हिला आता पण बस सोडून झालं. जाईल. आता माझ्या आईने हात जोडले ना, हात बस झालं जोडलेत आता. ना आता. बस मामी, झालं. असं माफी नसतं मागते. मामी अहो देवलशी माणूस भेटला तुम्हाला एवढा चांगला माणूस भेटला सोन्यासारखा आज चला आता बस झालं ना. आता गप्प किती राहते का बोलणार तू? तुम्ही? त्यांना वाटलं पाहिजे ना का चूक झाली म्हणून. मग त्यांनी माफी मागितली ना, रडते आई माझी. माफी मागते आता. माफ करा तुम्ही पण. विश्वासघात नाही करू मामी पण असं कोणाचा. जावाई बापू माफ चला. करायला लागले म्हणून मी सुद्धा माफ करतो एवढा गुन्हा. हा. तुला जर असं आढळलं नाही तुला माहिती ना त्यांचा स्वभाव कसा जिवंत आहे. नाही सोडणार. मामा जिवंत सोडणार. मी असं काही नाही करणार, विश्वास ठेवा माझ्यावर. या माणसाला ना घराच्या 100 फूट आसपास बी येऊ नाही, देऊ नाही, नका. आता हा आता विषय सोडून द्यायचा त्याला चला. ओट्यावरून सुद्धा जाऊन देणार हा नाही. आई बाबा आता तुम्ही शांत बसा, मी यांना नेते. चला आता तू आहे ना मामा मीला सुद्धा पाठवणार नाही इकडं. मीच राहिले येणार 8-15 नाही. दिवस, चालेल, मीच येणार नाही. पाठवणार नाही चालेल आता. चालेल हा. आणि यायचं ठरलं तर दोघांनी यायचं हा, लगेच रातभर भेटून राहायचं, जाईल. लगेच घेऊन जाईल हा, चला ना आता. तुम्ही किती मामी, चुकीचं गेलं बरं तुम्ही. चला हा, बस चला. बघ जावई बापू आले तर उघड केस झालं नाही तर मला माहित नसतं पडलं तुझे डंगडे. हा आता मी बोलली ना, माझी चुकी झाली, मी परत असं नाही करणार. नक्की हा नाही करणार. चला बघ माफ करा मला. आता शेवट माफ केलं एवढा गुन्हा तुला.